श्री नेमिनाथ जैन विद्यालयात 10वी बोर्ड परीक्षेची उत्साहात सुरुवात। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला आजपासून प्रारंभ झालाय। राज्यभरात विद्यार्थ्यांची लगबग दिसून येत असताना चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य श्रमसंचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळालाय। केंद्र क्रमांक 1100 या ठिकाणी झालेल्या परीक्षेसाठी 457 पैकी 374 विद्यार्थी मराठी विषयाच्या पहिल्या पेपरसाठी हजर राहिले। परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहात उपस्थिती लावली असून सकाळीच परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला। या परीक्षेचे योग्य प्रकारे नियोजन व देखरेख करण्यासाठी केंद्र संचालक डीएम जैन आणि पीपी सुताने कार्यरत असून त्यांच्यासोबत 18 शिक्षक, लिपिक व शिपाई कर्मचारी परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी सज्ज आहेत। मुख्याध्यापक डीएम जैन यांनी सांगितले की परीक्षा सक्रिय, अत्यंत पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडत आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेने विविध सुविधा पुरवल्या, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणी न येता परीक्षेला सामोरे जाता येईल। परीक्षेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शांततापूर्ण वातावरण होते। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पहिला पेपर दिला असून पुढील पेपरसाठीही ते सज्ज आहेत। परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासन व शिक्षक वर्ग कार्यरत असल्याचे प्रशासनाने सांगितले। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसएससी बोर्डाची परीक्षा हा पहिला दिवस म्हणून सुरुवात होत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील चांदवड शहरातील नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सुद्धा देखील आज 10वीच्या एसएससी बोर्डाची परीक्षेचा पहिला पेपर होत आहे। त्याच अनुषंगाने आपण आज नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या गेट समोर आलेलो आहोत आणि आपल्या समोर एक या ठिकाणी प्राचार्य आहे, मुख्याध्यापक आहे, त्यांची संपर्क साधून आहोत का सर या ठिकाणी आपला बोर्डाचा शाळेचा पहिला पेपर आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल सर? आमच्याकडे या शाळेमध्ये आज मराठीचा पेपर सुरू झालेला आहे। परीक्षा अतिशय सुरळीतपणे कॉपी मुक्त अभियान जे शासनाने राबवले ते आम्ही पूर्वीपासून अखंडपणे चालवत आलेले आहे। आणि जर तुम्ही आमचा परिसर जर बघितला त्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही पालक, विद्यार्थी, कॉपी पुरवणारे हे कुणी पाहायला मिळणार नाही। अतिशय शुकशुकाट आणि विद्यार्थी आपले पेपर लिहिण्यामध्ये अतिशय मग्न स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील। या ठिकाणी त्यांनी सांगितलं का या आमच्या शाळेच्या ग्राउंड मध्ये संपूर्ण सुखसुखट आहे, मात्र या ठिकाणी परत प्राचार्य आहे, त्यांची संपर्क सर शाळेत पहिल्या दिवशी मुलं आले, तुम्ही कसे स्वागत केले त्यांचं? आज केंद्र क्रमांक 1100 श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा पहिलाच पेपर असल्या कारणाने विद्यार्थ्यांची मानसिकता टिकवण्यासाठी यापूर्वी त्यांना सूचना दिल्यानंतर देखील परंतु आज त्यांचं एक चांगलं स्वागत व्हावं आणि पेपरसाठी त्यांची मानसिकता टिकावी यासाठी एक नवीन उपक्रम म्हणून आम्ही आज ज्या विद्यार्थ्यांचं आगमन या परीक्षा केंद्रावर झालं तर त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आणि त्यांना या परीक्षेसाठी तणावमुक्त वातावरणात जो परिसर आहे तो त्यांना निर्माण करून दिला। विद्यार्थ्यांची प्रवेशद्वाराजवळच स्वागतानंतर तपासणी करण्यात आली। विद्यार्थ्यांना सर्व नियम आणि तणावमुक्त वातावरणात पेपर कसे लिहायचे याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि अतिशय सुरळीत शांततेने तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा आता इथे सुरू झालेली आहे। सर एकूण किती विद्यार्थी बसलेले आहे? येथे एकूण 457 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले। यामध्ये नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय, इंग्लिश मीडियम आणि उर्दू मीडियम अशी 3 शाळा सहभागी आहेत। बरं, आता सध्या सर्वत्र कॉफी सेंटरचा आणि मुलं विद्यार्थी ही कॉफी करतात, या संदर्भात तुम्ही या ठिकाणी कशी उपाययोजना ठेवलेली आहे? आता या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस शिक्षकांच्या मदतीने आम्ही सर्व त्यांची तपासणी केली जाते। त्यांना वेळोवेळी परीक्षेच्या अगोदर सुद्धा आणि परीक्षेच्या आमचे जे वर्गांचे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, या माध्यमातून त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या गेलेल्या आहे की परीक्षेसाठी आपण काय करावे आणि काय करू नये आणि तणावमुक्त वातावरणात कशा पद्धतीने आपण पेपर लिखाण काम करावे हे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सरांनी सांगितलं की आमचा जे ग्राउंड आहे ते संपूर्ण माझ्या पाठीमागता संपूर्ण सुखसुखाट दिसत आहे आणि विद्यार्थ्यांनी जे काही दप्तर आणलेलं असेल ते दप्तर सुद्धा देखील खाली ठेवलेलं आहे आणि या नेमिनाथ हायस्कूल या ठिकाणी संपूर्ण सुखसुखाट दिसत आहे। कुठलाही पालक असेल
किंवा एखादा कोणी नागरिक असेल किंवा शिक्षक असेल हे देखील सुद्धा बाहेर दिसत नाही. संपूर्ण विद्यार्थी ही पेपर लिहिण्याच्या याच्यामध्ये आहे, तर ते सुद्धा त्या पेपर लिहिताना मग्न झालेले आहे. त्यामुळे आज या नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयामध्ये 10वीचा हा पहिला बोर्डाचा पेपर होत आहे. नाशिक लोकशाहीसाठी देविदास जाधव, चांदवड. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.